इट इज सेफ आणि इकॉनॉमिकल मेथड, लिमिट स्टेट मेथड. आता इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी जो आहे, फॅक्टर ऑफ सेफ्टी कॉन्क्रीटसाठी असतो 3. इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी कॉन्क्रीटसाठी असतो 1. इथं फॅक्टर ऑफ सेफ्टी कॉन्क्रीटसाठी किती आहे, 1.5 कॉन्क्रीटसाठी. कॉन्क्रीटसाठी. स्टीलसाठी किती रे, स्टीलसाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील इन केस ऑफ वर्किंग स्ट्रेस मेथड, सो तो किती आहे, 1.78. फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू 1 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील इज इक्वल टू 1.15 फॅक्टर ऑफ सेफ्टी. बरोबर. त्यानंतर लोडसाठी, इथं लोडसाठी कोणताही फॅक्टर नाही आहे. लोडसाठी इथं पण लोडसाठी फॅक्टर नाही आहे. बट इथं लोडसाठी जर का सिंगल लोड असेल, सिंगल लोड असेल तर डायरेक्टली लोड फॅक्टर किती आहे, पार्शल फॅक्टर 1.5 फॉर सिंगल लोड. आणि लोड कॉम्बिनेशन्स, लोड कॉम्बिनेशन जर असतील तर त्या केसमध्ये काय आहेत बघा, लक्ष द्या. डेड लोड प्लस लाईव्ह लोडचं जर का कॉम्बिनेशन असेल तर 1.5 ने डेड लोडला मल्टिप्लाय करायचं आणि 1.5 ने लाईव्ह लोडला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. जर का डेड लोड आणि विल्ड लोडचं कॉम्बिनेशन असेल तर त्या केसमध्ये 1.5 ऑर 0.9 आणि याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 1.5 ने. 0.9 कधी घ्यायचा, ज्यावेळेस विंड लोडची व्हॅल्यू जास्त असेल. तिसरं काय कॉम्बिनेशन आहे, डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस इथं एकतर विंड लोड असेल और अर्थक्वेक लोड असेल तर या केसमध्ये 1.2 1.2 आणि 1.2 ने तिघांना आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. लोड कॉम्बिनेशन्स. त्यानंतर लिमिट स्टेट ऑफ मेथडमध्ये आपण बघितलं होतं की 2 प्रकारच्या लिमिट स्टेट आहेत, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स, लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स, लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. कोलॅप्सच्या कोणत्या स्टेट आहेत बोला, लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स कोण कोण आहेत, सो लिमिट स्टेट मेथड याच्यामध्ये लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि सर्व्हिसिबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स मध्ये बघा, पहिल्यांदा आपण बघितलं बेंडिंग, म्हणजेच त्याला आपण म्हणतो फ्लेक्चर. फ्लेक्चर. सेकंड शियर, नंतर कॉम्प्रेशन, नंतर बॉन्ड. ओके. फ्लेक्चर झालं, शियर झालं, कॉम्प्रेशन झालं, बॉन्ड झाला, आणखी कुठला राहिला एक, सर्व्हिसिबिलिटीच्या कोणकोणत्या आहेत, डिफ्लेक्शन, क्रॅक, ड्युरेबिलिटी आणि व्हायब्रेशन. आणि इतर राहिला एक टॉर्शन. ठीक आहे. सो लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स आणि लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी हे फॅक्टर ऑफ सेफ्टी दिले आहेत लोडसाठी. सर्व्हिसिबिलिटीसाठी सुद्धा फॅक्टर ऑफ सेफ्टी दिले आहेत. डेड लोड आणि डेड लोड आणि लाईव्ह लोडचं कॉम्बिनेशन असेल तर 1 डेड लोड विंड लोडचं कॉम्बिनेशन असेल तर 1 डेड लोड लाईव्ह लोड आणि विंड लोडचं कॉम्बिनेशन असेल तर डेड लोडसाठी 1, लाईव्ह लोड आणि विंड लोडसाठी 0.8. ठीक आहे. हे कॉम्बिनेशन आपण बघितले. नंतर आपण त्या सगळ्यांचं काय बघितलं होतं की आपण त्यांचे अजम्पशन्स बघितलेत, पण मी मेनली याचे अजम्पशन डिस्कस करेन लिमिट स्टेट मेथडचे. तर यामध्ये जी स्ट्रेंथ असते स्टीलची स्ट्रेंथ जर का FY असेल ओरिजिनल तर आपण डिझाईनसाठी किती कन्सिडर करतो, 0.87 FY. आणि या स्टीलमध्ये किती स्ट्रेन आपण कन्सिडर करतो, शुड नॉट बी लेस दॅन 0.002 प्लस 0.87 FY डिवायडेड बाय ES एवढा स्ट्रेंथ आपण घेतो. FCK ग्रेडचा जर का कॉन्क्रीट असेल, FCK ग्रेडचा कॉन्क्रीट, तर याची आपण फक्त 0.45 FCK एवढी स्ट्रेंथ आपण घेतो. आणि स्ट्रेन किती घेतो याच्यामध्ये, 0.0035 ही झाली स्ट्रेंथ. ग्राफ कसा असतो, पॅराबोला कम रेक्टँगल, कॉन्क्रीटचा पॅराबोलिक कम रेक्टँगल. ठीक आहे. चला मग आता त्या स्लाइडवरती जाऊ. शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. हे बघा, तुम्हाला सगळं आठवेल, सगळ्या गोष्टी रिकॉल होतील. डिझाईन लोड, ओव्हर एस्टिमेशन ऑफ लोड, अंडर एस्टिमेशन ऑफ द स्ट्रेंथ, फॅक्टर, लोड कॉम्बिनेशन, कोलॅप्स, सर्व्हिसिबिलिटी हे झालं. हे प्रश्नांची काही उत्तरं तुम्ही दिली होती.
आता आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे, सगळ्या गोष्टी ज्या आपण मागे शिकवल्यात त्या ॲज इट इज असतात, त्यामुळे फायदा होतो रिव्हिजनसाठी. सो प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग, युलर्स आणि बर्नौली थेरम. इट इज व्हॅलिड फॉर ऑल सेक्शन अप टू द फेल्युअर. कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती घ्यायची, स्टीलची किती घ्यायची, स्टीलमध्ये अल्टिमेट बेंडिंग, कॉन्क्रीटमध्ये अल्टिमेट बेंडिंग स्ट्रेन आणि स्टीलमधली स्ट्रेन, ह्या 4 पॉईंट आपण डिस्कस करून झालेत. आता ग्राफ पॅराबोला कम रेक्टँगल, आणि हा स्ट्रेट लाईन आणि याला रेक्टँगलमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. नंतर मग मी स्ट्रेस स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन तुम्हाला पुढच्या स्लाइडवरती सांगितलं असणार. हे स्ट्रेस स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. सो या पूर्ण स्ट्रेस स्ट्रेन डिस्ट्रीब्युशनमध्ये दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की कंप्रेसिव्ह फोर्सची व्हॅल्यू किती आहे, टेन्शन फोर्सची व्हॅल्यू किती आहे, लिव्हर आर्म किती आहे आणि हा कितीवरती ॲक्ट झाला आहे. कारण मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी आपण कशी कॅल्क्युलेट करतो, कंप्रेसिव्ह फोर्स इंटू लिव्हर आर्म, टेन्साईल फोर्स इंटू लिव्हर आर्म, टेन्शन साईडने कंप्रेशन साईडने. नंतर आपण हे बघितलं की मिनिमम क्लिअर कव्हर जे आहेत स्लॅबसाठी, बीमसाठी, कॉलमसाठी, फुटिंगसाठी किती द्यायचे आहेत त्याबद्दल IS कोडने इथं मेन्शन केलं आहे. स्लॅबसाठी 20 mm, बीमसाठी 25 mm, कॉलमसाठी 40 आणि फुटिंगसाठी 50. नेक्स्ट, नंतर टाईप ऑफ बीम जे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, बॅलन्स सेक्शन, अंडर रेनफोर्स आणि ओव्हर रेनफोर्स. सो बॅलन्स सेक्शनमध्ये काय होतं ते आपण बघितलं की या केसमध्ये स्टील आणि कॉन्क्रीट सायमल्टेनियसली रीच करतात त्यांच्या मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत, म्हणजे सायमल्टेनियसली हे दोघं फेल करतात. ठीक आहे. त्यानंतर मग आपण XU लिमिट बाय डीचा हा जनरल फॉर्म्युला बनवला जो की ग्रेड ऑफ स्टीलवरती डिपेंड करत असतो. मग स्टीलच्या ग्रेड व्हॅल्यू टाकून आपण हा टेबलही बनवला, 0.53, 0.48 आणि 0.46. त्यानंतर मित्रांनो मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी फॉर बॅलन्स सेक्शन आपण बघितली, कंप्रेसिव्ह फोर्स इंटू लिव्हर आर्म, टेन्शन फोर्स इंटू लिव्हर आर्म. आणि लक्षात आलं की मोमेंट ऑफ रेजिस्टिंग कॅपॅसिटी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आणि ग्रेड ऑफ स्टीलवरती डिपेंड करत असते. मग ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपण फिक्स ठेवला, ग्रेड ऑफ स्टील आपण व्हॅरी केला आणि हे फॉर्म्युले आपण बनवले. इट डिपेंड्स अपॉन द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, ग्रेड ऑफ स्टील, इट डिपेंड्स अपॉन द ग्रेड ऑफ स्टील. हे टेबल हा एवढा पार्ट जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. नंतर अंडर रेनफोर्स बघा, अंडर रेनफोर्समेंट कमी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामुळे रेनफोर्समेंट जे आहेत मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत लवकर रीच करतात. स्टील फेल्स फर्स्ट म्हणजे डक्टाईल फेल्युअर, त्यालाच आपण ग्रॅज्युअल फेल्युअर म्हणतो. फेल्युअर होताना क्लिअर वॉर्निंग आपल्याला भेटते इन टर्म्स ऑफ क्रॅक्स. ॲक्च्युअल न्यूट्रल ॲक्सिस डेप्थ जी आहे दॅट इज लेस दॅन द न्यूट्रल ॲक्सिस डेप्थ फॉर बॅलन्स सेक्शन. मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी दोघं साईडने कॅल्क्युलेट करू शकतो इन केस ऑफ दी अंडर रेनफोर्स सेक्शन. ओव्हर रेनफोर्स सेक्शन, रेनफोर्समेंट प्रोव्हाइडेड आर द मोर दॅन रिक्वायर्ड फॉर बॅलन्स सेक्शन. याच्यामध्ये कॉन्क्रीट रिचेस देअर मॅक्झिमम व्हॅल्यू फर्स्ट, सो कॉन्क्रीट फेल्स. सडन फेल्युअर, ब्रिटल फेल्युअर, IS कोड म्हणतो की अशा टाईपचं डिझाईन अवॉइड करा. ठीक आहे. याच्यामध्ये XU जो आहे इट इज मोर दॅन दी XU लिमिटिंग, क्रिटिकल न्यूट्रल ॲक्सिस डेप्थ जी आहे त्यापेक्षा जास्त असतो. आणि या केसमध्ये मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी फक्त कंप्रेशन साईडने कॅल्क्युलेट करायची, याच्यामध्ये XUची व्हॅल्यू XU लिमिट पुट करायची. मग तुम्हाला मी काही स्टेप्स सांगितल्या होत्या की जर का सगळे डायमेन्शन्स गिवन असतील मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करायची. आधी C आणि T ला कम्पेअर करा, XU लिमिट कॅल्क्युलेट करून घ्या. बॅलन्स सेक्शनचा XU लिमिटिंग कॅल्क्युलेट करा, इथे XU कॅल्क्युलेट करा, XU लिमिटिंग कॅल्क्युलेट करा, कम्पेअर करा. बॅलन्स असेल तर दोघं बाजूने मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी काढू शकतो, कंप्रेशन साईड, टेन्शन साईड. अंडर रेनफोर्स असेल तर कंप्रेशन साईड, टेन्शन साईड. ओव्हर रेनफोर्समेंट असेल तर कंप्रेशन साईडने आपण मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी काढतो, पण XUच्या जागेवर आपण XU लिमिट सबस्टिट्यूट करतो. ओके. नंतर सिंगली रेनफोर्स, फक्त टेन्शन झोनमध्ये रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतोय, टेन्शन ॲज वेल एज कंप्रेशन झोनमध्ये रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो. मिनिमम रेनफोर्समेंट हा पण चार्ट खूप महत्त्वाचा आहे. मॅक्झिमम रेनफोर्समेंट शुड नॉट बी मोर दॅन 4% ऑफ द ग्रॉस एरिया. आणि मिनिमम रेनफोर्समेंटसाठी सुद्धा इथं आपल्याला मेन्शन केलेला आहे क्लॉज, AST मिनिमम बाय स्मॉल b स्मॉल d. स्मॉल d म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ इक्वल टू 0.85 डिवायडेड बाय द FY. पुढे मग आज आपण बघितलं की फ्लेंज बीम काय असतो. तो फ्लेंज बीम काय असतो मित्रांनो, ज्यावेळेस बीम आणि स्लॅब बोथ आर कास्टेड सायमल्टेनियसली, दोघांचे रेनफोर्समेंट एकमेकामध्ये फिक्स केल्यानंतर सायमल्टेनियसली कॉन्क्रीट जेव्हा पोर करतात त्या केसमध्ये आपण याला फ्लेंज बीम म्हणत असतो. यामध्ये जो स्लॅब आहे हा कंप्रेशनमध्ये असतो. तर दोन प्रकारचे फ्लेंज बीम इथं बघायला मिळतात, एक L बीम आणि एक T बीम. जो इंटरमिडिएट बीम असतात दॅट इज द T बीम आणि जे एक्स्ट्रीम बीम असतात दॅट इज द L बीम. मग यामध्ये जो स्लॅबचा पोर्शन आहे त्याला आपण फ्लेंज म्हणतो, जो बीमचा पोर्शन आहे आपण त्याला वेब म्हणतो. सो फ्लेंजचा जो पोर्शन आहे त्याचा काहीच पार्ट हा मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट रेजिस्ट करतो, त्याला आपण इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लेंज म्हणतो किंवा इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ आपण असं म्हणतो.
आणि ती इफेक्टिव्ह फ्लेंज विथ कॅल्क्युलेट करण्यासाठी IS कोडने आपल्याला हे फॉर्म्युले दिलेले आहेत. फॉर टी बीम कंटिन्युअस असेल आयसोलेटेड असेल, फॉर एल बीम कंटिन्युअस असेल आयसोलेटेड असेल. यामध्ये मग बी जो आहे दॅट इज द ॲक्च्युअल विड्थ ऑफ द फ्लेंज BW, डी एफ जर असेल तर डेप्थ ऑफ द फ्लेंज, आणि एल नॉट डिस्टन्स बिटवीन द झिरो मोमेंट्स. कॅन्टिलिव्हर आणि SSB मीन्स वॉट सिम्पली सपोर्टेड बीमसाठी याची व्हॅल्यू जी घ्यायची ॲक्च्युअल लेंथ ऑफ द बीम घ्यायची. पण जर फिक्स बीम असेल कंटिन्युअस बीम असेल तर 0.7 टाइम दी ओरिजिनल लेंथ. अशा पद्धतीने आपण इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ जी आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो कंटिन्युअस आयसोलेटेड कंडिशनमध्ये एल आणि टी बीमसाठी. नंतर आपण सुरुवात केली स्लॅबला. सो स्लॅबची डेफिनेशन बघितली. प्लेन स्ट्रक्चरल एलिमेंट हुज थिकनेस इज स्मॉल, व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू दी अदर डायमेन्शन. पण ती किती स्मॉल असली पाहिजे? इट शुड नॉट बी लेस दॅन 125 mm. इट इज ॲक्ट ॲज अ रूफ ऑर फ्लोअर. मग त्याला 1 वे 2 वे कसं म्हणायचं आपण बघितलं. 4 सपोर्टवरती रेस्ट असेल तर अस्पेक्ट रेशो वापरा, आणि अस्पेक्ट रेशो जर का मोर दॅन 2 असेल 1 वे, लेस दॅन वर इक्वल टू 2 असेल तर 2 वे. जर दोनच साईडवरती रेस्ट करत असेल तर इट इज अ 1 वे, आणि त्या केसमध्ये ज्या साईडवरती रेस्ट करतोय तिथं लोड ट्रान्सफर होतो, त्याला परपेंडिक्युलर साईडला बेंडिंग आपल्याला बघायला मिळते. ही बेंडिंग रेजिस्ट करण्यासाठी आपण मेन रेन्फोर्समेंट त्याला पॅरलल ठेवत असतो. सो डिझाईन करताना मग तुम्हाला मी तर सांगितलं की बेंडिंग ऑकर्स अलॉंग द शॉर्टर डायमेन्शन. सो मेन रेन्फोर्समेंट जे काही प्रोव्हाइड केले ते पण अलॉंग द शॉर्टर डायमेन्शन. त्याला परपेंडिक्युलर टेम्परेचर और डिस्ट्रीब्युशन स्टील आपण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की मेन स्टीलला त्या जागेवरती होल्ड करून ठेवतं, आणि फ्युचरमध्ये जर का श्रिंकेज किंवा क्रीपमुळे काही स्ट्रेन डेव्हलप होत असेल तर त्यालाही तो रेजिस्ट करत असतो. नंतर मग मोमेंट कॅल्क्युलेट करा, बॅलन्स सेक्शनच्या मोमेंट सोबत कम्पेअर करा, AST कॅल्क्युलेट करून मग त्याला अशा पद्धतीची स्पेसिंग प्रोव्हाइड करायची आहे मिडल आणि एज पोर्शनमध्ये. मिडल पोर्शन एज पोर्शन कसा डिवाइड करायचा परत एकदा इथं लक्ष देऊन बघा. मग 2 वे स्लॅब. आता 2 वे स्लॅबमध्ये बेंडिंग दोघा ॲक्सिसला होते, पण क्रिटिकल ॲक्सिस मॅक्झिमम बेंडिंग शॉर्टरला होत असल्यामुळे आपण सगळीकडे मोमेंट कॅल्क्युलेशनला पण LXXX यूज केलेला आहे. हा कॅल्क्युलेटेड मोमेंट जो आहे तो बॅलन्स सेक्शनच्या मोमेंट सोबत कम्पेअर करा. एक्स डायरेक्शनमध्ये किती स्टील वापरायचं, वाय डायरेक्शनमध्ये किती स्टील वापरायचं हे सेपरेटली कॅल्क्युलेट करून परत त्याला स्पेसिंग आपण अशा पद्धतीची प्रोव्हाइड करू शकतो. मिडल स्ट्रीप, एज स्ट्रीप. आणि लास्टला हे महत्त्वाचे काही क्लॉज आहेत की मिनिमम रेन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड केले पाहिजेत. शुड नॉट बी लेस दॅन 0.15% ऑफ द ग्रॉस एरिया फॉर माइल स्टील, and should not be less than 0.12% of the gross area for the HYSD bar. Minimum bar diameter 10 mm आणि maximum किती 1/8 of the overall depth of the slab. Maximum size of coarse aggregate किती असणार 1/4 of the overall thickness or overall width of the slab. या अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ह्या स्लॅबसाठी या सफिशियंट आहे. ओके, तर काही डाऊट आहे का तुम्हाला? मला एकदा कमेंटमध्ये सांगा. एकदा नसेल डाऊट तर ते पण मित्रांनो मला कळवा. बोला. प्रतीक्षा, पवन, कैलास, सौरभ, निलेश कुमार, प्रतीक्षा, पौर्णिमा, ओम, बोला. नो डाऊट सर. साक्षी, ओके, थँक्यू. आणखी सो मित्रांनो जेवढे पार्ट मी इथं तुम्हाला डिस्कस करून देतोय एवढ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. यालाच तुम्ही रिवाईज जर केलं ना तर याच्या बेसिसवरची क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. सो याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही घरी प्रॅक्टिस वगैरे करत असाल तर मी तुम्हाला माझा काल कॉन्टॅक्ट नंबर लिहून दिला आहे. काही डाऊट वगैरे आले तुम्हाला तर व्हॉट्सअप करा, कॉल करा, तो डाऊट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. आता उद्याच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत की आता बीम मेथड स्लॅब कंप्लीट झाला आहे. उद्या कॉलमचा छोटासा पार्ट आहे, तो कॉलमचा पार्ट आपण डिस्कस करू आणि त्यानंतर मग प्लीज स्ट्रेसिंग तुम्हाला शिकवेल. प्लीज स्ट्रेसिंग जर का उद्या कंप्लीट झालं किंवा राहिलेला पार्ट जो असेल तो परवा घेऊया आणि परवा काही क्वेश्चन जे असतील ते क्वेश्चन पण मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. ओके, काही डाऊट वगैरे असलं तर कॉन्टॅक्ट करा. भेटू विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या सेशनमध्ये. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.